फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। वजन कमी होण्यासाठी त्याचबरोबर एकंदरीत तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी निर्णायक घरगुती उपाय नेहमीच मी तुम्हाला सांगत असते। आज देखील असाच एक शक्तिशाली ज्यूस मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं वजन तर कमी होईलच, त्याचबरोबर बुद्धी देखील तेजस्वी होईल आणि इतर देखील त्याचे अनेक फायदे आहेत। येस, सात्विक पदार्थामधील सर्वोत्तम पदार्थ म्हणजे कोहळा। तर त्याचे काय फायदे आपल्या शरीरासाठी होतात, त्याचा ज्यूस नक्की कसा बनवायचा, तो किती दिवस घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याचे योग्य फायदे मिळतील, हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। बऱ्याचदा आपण घराच्या दाराला बांधलेला बघितला असेल किंवा दुकानांच्या दारावर तर आवर्जून लटकवलेला असतो। याचं कारण माहिती आहे? कारण की बाहेरची कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्या त्या बिझनेसच्या ठिकाणी देखील प्रवेश करू नये म्हणून हा कोहळा बांधला जातो। बघा, जर बाहेरची निगेटिव्ह एनर्जी ॲब्सॉर्ब करण्यामध्ये जर कोहळा एवढा चांगला काम करत असेल तर आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी का बरं बाहेर काढणार नाही? आयुर्वेदामध्ये तर हा कोहळा औषधी गुणधर्मांनी युक्त असा सांगितलेला आहे। चला तर मग त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया। साधारण हिरवट पांढरा असा बाहेरून त्याचा रंग असतो, कापल्यानंतर आतमध्ये पांढरा शुभ्र दिसतो। बोलीभाषेमध्ये त्याला पांढरा भोपळा म्हटलं जातं, हिंदीमध्ये पेठा म्हटलं जातं, तर इंग्लिशमध्ये ॲश गार्ड, विंटर गार्ड असे त्याचे विविध नावे आहेत। संस्कृतमध्ये त्याला कुष्मांड म्हटलं जातं, म्हणजे शरीरातील उष्णता कमी करणारा। त्यामुळे या दिवसामध्ये त्याचा विशेष फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे। टायनी एग ऑफ एनर्जी म्हणजे आपल्याला भरपूर उत्साह, एनर्जी, ऊर्जा देणारा असा हा कोहळा आहे। आयुर्वेदानुसार कोहळा हा लघु, शीत आणि मधुर सांगितलेला आहे। वात आणि पित्त शामक म्हणजे कमी करणारा आहे, तर बुद्धिवर्धक असं ग्रंथात त्याचं वर्णन आहे। शुक्रवर्धक देखील आहे। न्यूट्रिएंट्सचा देखील कोहळा हा खजिना आहे। त्यात व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असतं, व्हिटॅमिन B1 आणि B3 देखील असतं, त्याचबरोबर रायबोफ्लेविन, थायमिन आणि नियासिन देखील प्रचुर मात्रेत असतं। त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे असे इतर अनेक खनिज द्रव्ये असतात। सगळ्यात जास्त अल्कलाइन असा हा पदार्थ आहे आणि त्याचीच उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त गरज असते। साधारण 95% त्यात पाणी असतं आणि फायबर्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात। आता एक एक करून त्याचे 7 महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे आणि वजन कमी करण्यासाठी सगळ्यात शेवटी सांगते। सगळ्यात पहिला फायदा म्हणजे हृदयासाठी। व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या मांसपेशींना बल देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी कोहळा फायदेशीर ठरतो। त्यामुळे हृदयविकार जर असतील किंवा ते होऊ नयेत असं वाटत असेल तर नक्कीच कोहळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करा। 3 मर्म सांगितलेले आहेत, म्हणजे 3 असे महत्त्वाचे अवयव ज्या ठिकाणी आघात झाला, इजा झाली किंवा त्यांना आतून काही आजार झाला तर आपला प्राण जाऊ शकतो। असे 3 मर्म म्हणजे हृदय, मस्तिष्क म्हणजे मेंदू आणि तिसरं बस्ती म्हणजे किडनी विकार। हे तिन्हीवर कोहळा खूप चांगलं काम करतो। हृदयावर कसं काम करतो मी आत्ताच सांगितलं। दुसरा महत्त्वाचा अवयव म्हणजे ब्रेन किंवा मस्तिष्क, तर आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी कोहळा खूप चांगला आहे। बुद्धिवर्धक। आजकाल स्क्रीन टाईम खूप जास्त वाढत आहे, त्यामुळे विसरभोळेपणा जनरली सगळ्यांमध्ये दिसून येत आहे। ते देखील एकाग्रता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांची बुद्धीची आता वाढ होत आहे, तर त्यासाठी पांढरा भोपळा त्यांच्या आहारामध्ये जरूर द्या। पांढरा भोपळ्याची भाजी तुम्ही देऊ शकता, थालीपीठमध्ये घालून देऊ शकता किंवा त्याचं सूप, टेस्टी असं सूप करून देखील त्यांना देऊ शकता, किंवा जर ज्यूस द्यायचा असेल तर त्यामध्ये खडीसाखर घाला, म्हणजे उष्णतेचे विकार देखील कमी होईल आणि त्यांच्या बुद्धीसाठी देखील ते चांगलं असेल। दुसरा महत्त्वाचा म्हणजे मूत्रविकार। आता किडनीचे विकार देखील उन्हाळ्यामध्ये वाढत असतात, किडनी स्टोन आहे किंवा वारंवार लघवीचे इन्फेक्शन आहे किंवा इतर काही विकार आहे, तर त्यासाठी कोहळा खूप चांगलं काम करू। महत्त्वाचा फायदा म्हणजे उष्णतेचे विकार। जसं मी सांगितलं की कुष्मांड म्हणजे उष्णता कमी करणारा। आता उन्हाळा ऋतू चालू आहे, त्यामुळे उष्णतेचे विकार थोड्याफार प्रमाणात सगळ्यांनाच आपल्याला आढळून येतात, म्हणजे हातापायांना भेगा पडणे,
नाकातून रक्त येणे, मूळव्याध असेल तर त्या जागेतून रक्त येणे, तर मासिक पाळी दरम्यान देखील रक्तस्राव जास्त होण्याच्या तक्रारी उन्हाळ्यामध्ये जास्त आढळून येतात. त्याचबरोबर सौंदर्य समस्या, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, काळे डाग किंवा या समस्या देखील वाढतात. दररोज किंवा एक दिवसाआड जरी कोहळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये केला तर उष्णतेचे विकार कमी होतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत ते देखील कमी होतील. शरीरावर रॅशेस येणे, खाज येणे हे देखील या दिवसामध्ये जास्त आढळून येतं. तर या सर्व विकारांवर पांढरा भोपळा बेस्ट आहे. पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे पित्त कमी करण्यासाठी. उष्णता वाढते म्हणजेच पित्त वाढते, त्यामुळे ॲसिडिटी होणे, मळमळ होणे, उलट्या होणे हे विकार देखील या दिवसात जास्त आढळतात. किंवा डोकं दुखणे, मायग्रेन देखील या दिवसात जास्त दिसून येत असतं. तर त्या सर्व विकारांवर कोहळा बेस्ट आहे, कारण पित्तशामक असं आयुर्वेदातच त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शुक्रवर्धक. आजकाल इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाच्या समस्या देखील वाढत चाललेल्या आहे. आपली बैठी जीवनशैली, वाढलेला ताणतणाव, स्ट्रेस, गॅजेट्सचा खूप जास्त प्रमाणात वापर, त्यामुळे शुक्र निर्मिती कमी प्रमाणात होत आहे आणि त्यासाठी कोहळा हा खूप चांगलं काम करतो. त्यामुळे ज्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी ते ट्राय करत आहेत पण राहत नाही त्यांच्यासाठी तर हे औषध स्वरूपात जर तुम्ही घेतलं, तर रोज घेतलं नित्यनियमाने या पूर्ण उन्हाळ्यामध्ये, तर नक्कीच त्यांना फायदा होईल. पुढचा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे बद्धकोष्ठता. तर कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणे, मलावष्टंभ हे देखील आजकाल खूप कॉमन आहे. कोहळ्यामध्ये फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया तुमची सुरळीत होते आणि त्यामुळे हे सगळे विकार आपोआपच कमी होतात. त्यामुळे याचा समावेश आपण केला तर पोटाचे सर्व विकार, पोटफुगी, अपचन, गॅसेस हे सगळं. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कोहळा कसा फायदेशीर आहे. आणि त्यात 95% पाणी असतं, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि कॅलरीज खूपच कमी असतात. तर या सगळ्यांमुळे नॅचरलीच तुमची पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोहळा फायदेशीर ठरतो. फायबर जास्त असल्यामुळे पचनक्रिया तुमची सुरळीत होते, पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि त्यामुळे इतर काहीही सतत खाण्याचे क्रेविंग्स तुम्हाला होत नाही. कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे नॅचरली फॅट बर्निंग प्रोसेस जी आहे ती कोहळ्याचा ज्यूस घेतल्यामुळे तुमची जर ज्यूस सकाळी घेतला आणि संध्याकाळी समोसा वडापाव खाल्ला तर ज्यूस घेऊन काही उपयोग होणार नाही. जेवढं वजन कमी केलं त्यापेक्षा दुपटीने वाढेल. ज्यूस सोबत संतुलित आहार आणि योग्य व्यायाम जर केला तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल. ज्यूस कसा बनवायचा? धुवायचा, जेवढा पाहिजे तेवढाच कट करायचा, त्याची साल काढायची आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये टाकायचा. त्याला पाणी जास्त घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यात पाण्याचा अंश असल्यामुळे तो लगेचच त्याचं पाणी तयार होतं किंवा ज्यूस तयार होतो. थोडं आवश्यकता असेल तर थोडं थोडं पाणी घालून छान फिरून घ्यायचं आणि 1 ग्लासभर हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता किंवा तुम्ही मिड मॉर्निंग म्हणजे नाश्त्याच्या वेळेला किंवा नाश्ता आणि जेवणाच्या मध्ये देखील घेऊ शकता. मी सजेस्ट करेन की जर तुम्हाला झटपट वेट लॉस करायचं असेल तर नाश्ता करू नका, त्याऐवजी हा कोहळा ज्यूस घ्या, म्हणजे तुम्हाला भूक देखील लागणार नाही आणि कॅलरीज कमी असल्यामुळे तुमचं पटापट वजन कमी होईल. किंवा शीत त्याचं नेचर आहे, त्यामुळे किंचित जर तुम्हाला ॲलर्जी असेल, सर्दी खोकला वारंवार होत असेल तर किंचित मिरपूड टाकून घ्या. प्रेग्नन्सीमध्ये देखील चालतो. जर प्रेग्नन्सीमध्ये कुष्मांडा व लेह जर घेतला तर बाळाची वाढ होण्यासाठी देखील खूप फायदा होतो. कोहळा ज्यूस तुम्हाला किती दिवस घ्यायचा आहे? तर सलग महिनाभर घ्या, त्यानंतर थोडा ब्रेक द्या आणि परत घ्या. जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत तुम्ही हा घेऊ शकता. पावसाळा सुरू झाला की मग सर्दी खोकल्याचे वारंवार विकार होतात, कफ विकार वाढायला लागतात, त्यावेळेला मात्र हा घेऊ शकत नाही. सूप देखील तुम्ही घेऊ शकता. तर हे तुम्ही सकाळच्या वेळेला घेऊ शकता किंवा सकाळी शक्य नाही तर संध्याकाळच्या वेळेला जास्त भूक नसेल तर रात्रीच्या जेवणाऐवजी जर कोहळ्याचं सूप तुम्ही घेतलं ना तर इतकं चांगलं वजन कमी होतं. कारण रात्रीचं जेवण हेच जास्त कारणीभूत असतं आपलं वजन जास्त वाढवण्यासाठी. रात्रीचं जेवण स्किप करून किंवा थोडं काहीतरी सलाड वगैरे खाऊन त्यासोबत जर कोहळ्याचं सूप घेतलं, आठवड्यातून 2दा जरी तुम्ही घेतलं तर नक्कीच फायदा होईल. अर्थात ज्यूस पण घेताय, परत सूप पण घेताय असं करू नका, अति प्रमाणात घेऊ नका. अशा प्रकारे कोहळ्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. जर काही शंका असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.